दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेदाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. वैयक्तिक हजर राहण्यासाठी जारी केलेल्या समन्स अंतर्गत बाबा रामदेव सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, तुम्ही आधीच्या नोटिसीलाही उत्तर दिले नाही. आम्ही कागदपत्रे पाहत आहोत, ज्यामध्ये उत्तर न दिल्याबद्दल कंपनी आणि व्यवस्थापनाविरुद्ध अवमानाचा खटला सुरू करू नये, असे म्हटले आहे. कोर्टाने बाबा रामदेव आणि इतर आरोपींचे प्रतिज्ञापत्र मागवले. पतंजलीच्या वतीने अधिवक्ता बलवीर सिंग आणि अधिवक्ता संघी यांनी युक्तिवाद केला. पतंजलीने म्हटले, रामदेव कोर्टात आहेत. गर्दीमुळे आम्ही त्यांना कोर्टात आणू शकलो नाही. यावर न्यायमूर्ती अमानतुल्ला म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, त्यांना बोलवा, आम्ही विचारू. न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या, कोर्टात काय चालले आहे हे मीडिया विभागाला माहीत नाही. जणू ते एक बेट आहे, हे आम्ही मान्य करणार नाही. हे फक्त शब्द आहेत. खरे तर गेल्या सुनावणीत पतंजलीने म्हटले होते की, कंपनीच्या मीडिया विभागाकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना मान्यता देण्यात आली होती, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये दिलेल्या आदेशाची माहिती नव्हती.